नमस्कार, मी श्रेया गोलेवडेकर. कहाण्या चातुर्मासातल्या यामध्ये आजची कहाणी आहे शनिवारची मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत. सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मासाला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल, जेऊ घाल, माखू घाल. घागरीत हात घालून तिनं तेल काढलं. त्याला नाहू घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठाभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं. सासू सासरे देवाहून आले. ते घर काही ओळखेनात. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढाली. मामंजी, सासूबाई इकडं या. अगं तू कोणाच्या घरात राहिलीयस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल म्हणाला. बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू? तर म्हणाला माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल, जेवू घाल. मग मी घागरीतनं हात घालून तेल काढलं. त्याला नाहू घातलं, जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडं मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून तिने आरती केली. सगळेजण घरात गेले. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.